नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रातील लाईव्ह सोयाबीन बाजारभाव, जे की आपल्याला आजचे ताजे बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. त्यापूर्वी जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व साईडचा बेल आयकॉन सुद्धा ऑन करा, जेणेकरून तुम्हाला घर बसल्या आपल्या मोबाईलवर शेती संदर्भात बाजारभाव तसेच हवामान अंदाजाची व्हिडिओ रोजच्या रोज आपल्या मोबाईलवरती बघायला मिळत जातील. तर चला बघूया काही बाजार समिती लासगाव विंचूर इथे आवक झाली 650 क्विंटलची. कमीत कमी दर 3000 रुपये, तसेच जास्तीत जास्त दर 4896 रुपये व सर्वसाधारण दर इथं आपल्याला 4850 रुपये. पुढची बाजार समिती उदगीर इथे आवक झाली 8300 क्विंटलची. कमीत कमी दर 4901 रुपया, जास्तीत जास्त दर 4933 रुपये व सर्वसाधारण दर 4917 रुपये. पुढची बाजार समिती तुळजापूर इथे आवक झाली 225 क्विंटलची. कमीत कमी दर 4851 रुपये, जास्तीत जास्त दर 4851 रुपये व सर्वसाधारण दरसुद्धा 4851 रुपयेच आपल्या तुळजापूरमध्ये बघायला मिळाले आहे. पुढची बाजार समिती राहता आवक झाली 14 क्विंटलची. कमीत कमी दर 4765 रुपये, सर्वसाधारण दर 4800 रुपये व जास्तीत जास्त दर 4840 रुपये. पुढची बाजार समिती जालना इथे आवक झाली 6296 क्विंटलची. कमीत कमी दर 4000 रुपये व जास्तीत जास्त दर 5100 रुपये व सर्वसाधारण दर आपल्याला इथं 4900 रुपये म्हणजे 5000पर्यंत बघायला मिळालेलं आहे. पुढची बाजार समिती वाशिम हनसिंग इथे आवक झाली 300 क्विंटलची. कमीत कमी दर 4750, जास्तीत जास्त दर 5000 रुपये व सर्वसाधारण दरसुद्धा इथं आपल्याला 4900 रुपये वाशिममध्ये पण बघायला मिळालेली. पुढची बाजार समिती बघूया. बाजार समिती जित्तूर इथे आवक झाली 312 क्विंटलची. कमीत कमी दर 4700, जास्तीत जास्त दर 4830 रुपये व सर्वसाधारण दर आपल्या इथं 4800पर्यंत बघायला मिळालेली. पुढची बाजार समिती बघूया. बाजार समिती मित्रांनो आपली इथं आता तासगाव इथे आवक झाली 22 क्विंटलची. कमीत कमी दर 4950, जास्तीत जास्त दर 5230 व आपल्याला इथं सर्वसाधारण दर 5160 रुपये प्रति क्विंटल तासगावमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे बघायला मिळालेले. पुढची बाजार समिती अंबेजोगाई इथे आवक झाली 300 क्विंटलची. कमीत कमी दर 4750, जास्तीत जास्त दर 4911 रुपये व सर्वसाधारण दर 4860 रुपये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व आपल्या जिल्ह्याचे नाव तशी बाजार समिती आली नसेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा.